हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवली होती मी ओल्या चवळीची भाजी. तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घेतली होती मी इथं ओली चवळी घेतली होती. अगोदर सोले काढून घेतले होते. नंतर एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर ठेवायची कढाई तापायला. कढाईमध्ये चवळी घालायची. नंतर हळद, चवीनुसार मीठ आणि तेल घालून मिक्स करायचं. आणि थोडं पाणी घालून बॉईल करण्यासाठी 3 ते 4 मिनटं ठेवायचं. नंतर इकडं चवळीच्या भाजीसाठी लागणारा मसाला बघूया. तर त्यासाठी घेतलं होतं इथं मी हरभऱ्याची डाळ, कोथिंबीर, लसूण, हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे. नंतर इथं मिक्सरला लावून घ्यायचे. थोडं पाणी घालून मिक्सरला फिरून घ्यायचं. आणि नंतर इथं मसाला पण तयार झाला होता. आणि 2 चमचे इथं अंबारी मसाला घालायचा. थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचा. आणि नंतर इकडं चवळी पण आपली बॉईल झाली होती. नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. आणि त्याच कढाईमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की वाटण घालायचं. 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं. तेल सुटलं की थोडं पाणी घालायचं. आणि जेवढी तुम्हाला ग्रेव्ही लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं. नंतर घालायची चवळी. बॉईल केलेली चवळी घालायची. चवळी घातली की व्यवस्थित मिक्स करायचं. आणि हळद मीठ अगोदरच घातलं होतं, नंतर घालायचं काम नाही. आणि छान आता आपली ही चवळीची भाजी तर तयार झाली होती. नंतर 10 मिनिटासाठी उकळून घ्यायची. नंतर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि नंतर छान अशी भाजीला तरी यायला सुरुवात झाली होती. नंतर एका प्लेटमध्ये काढली मी. आणि छान अशी ही झणझणीत आपली चवळीची भाजी तर तयार झाली होती. नंतर थोडी कोथिंबीर घालून. आणि तुम्हाला ही मसाला चवळी भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.